नमस्कार मित्रांनो, बेजिक राशीचा भाग 1 तुम्ही पाहिलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एकदम नवीन टाइप्स, कठीण वाटणारी उदाहरणे थेट ट्रिक्सच्या माध्यमातून सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बेजिक राशी व बहुपदी हा चॅप्टर आपण बघतोय. तर बेजिक राशी म्हणजे काय, चल म्हणजे काय, सहगुणक म्हणजे काय, बहुपदीची कोटी काय, हे सगळे पॉईंट आपण भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर बहुपदीचे शून्य, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 या प्रकारचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आज आपण त्यावरील महत्त्वाची सूत्रे पाहणार आहोत. त्यानंतर एक चल समीकरणे, वर्ग समीकरणे, दोन चलातील रेषीय समीकरणे, गुणोत्तरीय बेजिक राशी हे पॉईंट यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर आज आपण घेतोय बेजिक राशीची महत्त्वाची सूत्रे आणि त्यावरील एक्झाम्पल. आता सूत्र नंबर 1 काय आहे बघा. ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे फॉर्म्युले लक्षातच ठेवायचे आहेत. दुसरा आहे ए मायनस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. फक्त या प्लसच्या जागी इथं मायनस येणार आहे. 3 ए प्लस बीचा क्यूब ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बीचा क्यूब. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब असेल तर हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर ए मायनस बी असेल तर हा फॉर्म्युला सेम राहील, फक्त हे दोन चिन्ह इथं मायनस होईल. ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. फॉर्म्युला नंबर 5 आहे ए क्यूब प्लस बी क्यूब ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा याचा फॉर्म्युला असेल. इथं प्लस असेल तर हा प्लसचा ब्रॅकेट येणार आणि नंतरच्या ब्रॅकेटमध्ये इथे मायनस येईल. आता ए क्यूब मायनस बी क्यूब काय असेल. ए क्यूब मायनस बी क्यूब ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला नंबर 7 ए प्लस बी प्लस सी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. हे एवढे फॉर्म्युले जर तुम्ही केलात, राशीवरचं कोणतंही एक्झाम्पल असं असणार नाही की ते तुम्हाला समजणार नाही. किंवा आज आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. क्रमांक 1 2x क्यूब मायनस 3y क्यूब या पदावलीचा वर्ग काढा. अन्न पुरवठा निरीक्षक 2018 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. 2x क्यूब मायनस 3y क्यूबचा वर्ग करायचा आहे, म्हणजे तर स्क्वेअर लिहितोय आपण. इथे ए काय असणार आहे 2x क्यूब आणि बी असेल 3y क्यूब. आता आपल्याला ए मायनस बीचा स्क्वेअरचा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे, म्हणजे या पदावलीचा वर्ग काढायचा आहे. याचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. एची व्हॅल्यू आपण पुट करूया. एची बीची व्हॅल्यू इथं पुट करून घेऊया. ए इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 2 इंटू 2xचा क्यूब. बी आहे 3y क्यूब प्लस बीचा 3y क्यूबचा स्क्वेअर. आता इथे 2चा पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग आहे हा, त्यामुळे 2चा वर्ग किती होईल 4 होईल. आणि एक्स इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा. एक्स घातांकाचा रूल वापरायचा आहे इथं. एक्स क्यूबचा वर्ग म्हणजेच काय एक ए रेस टू एम इंटू एन. घातांकाचा रूल काय होतोय ए रेस टू एम एन हा होतोय. म्हणजे इथं काय लिहूया आपण, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन होतंय घातांकाचं. तर एक्स रेस टू 6 होईल. 3 इंटू 2 6 होईल. मायनस 2 दोन्ही 4 4 त्रिकम 12 12 एक्स क्यूब वाय क्यूब प्लस 9 वायचा. इथे पुन्हा घातांकाचा गुणाकाराचा नियम यूज करू आपण इथं. 3 दोन्ही 6. आता 4 एक्स रेस टू 6 मायनस 12 एक्स क्यूब वाय क्यूब प्लस 9 वायचा 6वा घातांक. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. हा या पदावलीचा वर्ग असेल. प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या पदावली दिलेली आहे आणि याचे अवयव पाडा असं सांगितलेलं आहे. पदावली आहे 9/25 पी स्क्वेअर वजा 49. आता इथे काय केलेलं आहे
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण लिहायचा राहून गेलेला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी होईल आणि ए मायनस बी होईल. आता जो आपला क्वेश्चन आहे तो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आहे. 9/25 बी स्क्वेअर वजा 49 म्हणजेच काय येईल, 9चं वर्गमूळ काय येईल 3 येईल आणि 25चं वर्गमूळ 5 येईल. पीचं वर्गमूळ पी येईल. एका ब्रॅकेटमध्ये प्लस येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस 49चं 7 येईल वर्गमूळ. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3. एका ब्रॅकेटमध्ये आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय क्यूब, दुसऱ्या पण सेमच आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय क्यूबचा गुणाकार करा. इथे कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला? ए मायनस बी इंटू ए मायनस बीच्या फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजेच ए मायनस बीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इथे ए काय आहे एक्स स्क्वेअर आणि बी आहे वाय क्यूब. आता ए मायनस बीचा स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा. एची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर 2 इंटू एक्स स्क्वेअर इंटू वाय क्यूब प्लस वायचा क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर. याचं उत्तर काय येईल? 2 इंटू 2 4 होईल घातांकांचा. ए रेस टू यम इंटू यन ए रेस टू यम एन असतं, म्हणजे काय घातांकांचा गुणाकार होतो. वजा 2x स्क्वेअर वाय क्यूब प्लस वाय रेस टू 6. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आता हे फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल आहेत, म्हणजे अगदी फॉर्म्युला पाठ असेल तर 2 सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकाल. नाहीतर फॉर्म्युला जर पाठ नसेल तर मल्टिप्लिकेशन करत बसावं लागेल आणि मोठ्या टर्म जर असतील तर खूप लेंथी क्वेश्चन होतोय तो. त्यामुळे बेस्ट वे फॉर्म्युले पाठ करा. फक्त 8च फॉर्म्युले आहेत, तेवढे पाठ केले तरी आपल्याला पुष्कळ झालं. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. एक्स क्यूब मायनस 1चा खालीलपैकी कोणता अवयव आहे? आता एक्स क्यूब मायनस 1 हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आहे? ए क्यूब मायनस बी क्यूब. सिंपल फॉर्म्युला यूज करायचा. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी प्लस बी स्क्वेअर. हा ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे. आता इथे एची व्हॅल्यू काय आहे? एक्स आणि बीची व्हॅल्यू आहे 1. म्हणजेच काय होईल? ए मायनस बी म्हणजे एक्स मायनस 1 आणि ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्स प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1. आता हे झाले एक्स क्यूब मायनस 1चे अवयव. पर्याय 1 व पर्याय 2 हे दोन्ही काय असतील? अवयव असतील एक्स क्यूब मायनस 1चे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, क्रमांक 1 व 2. जर एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर बरोबर 79 तर एक्स प्लस 1/x बरोबर किती? इथे हा जो दिलेला आहे त्याचा स्क्वेअर करूया. एक्स प्लस 1/xचा स्क्वेअर काय होईल? ए स्क्वेअर ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे आपण इथं. याचा फॉर्म्युला काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे एची व्हॅल्यू असेल एक्स, बीची व्हॅल्यू आहे 1/x. तर व्हॅल्यू पुट करूया. एक्सचा स्क्वेअर होईल, एचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर 2 इंटू ए बी म्हणजे एक्स इंटू 1/x प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1/x स्क्वेअर. आता हा एक्स कॅन्सल होईल. एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस 2. आता याची व्हॅल्यू काय आहे? याची व्हॅल्यू आहे 79 प्लस 2 81 होईल. एक्स प्लस 1/xचा स्क्वेअरची व्हॅल्यू 81 आहे. आपल्याला विचारलं काय आहे? एक्स प्लस 1/x. तर वर्गमूळ घेऊया दोन्ही साईडचं. म्हणजेच काय होईल? एक्स प्लस 1/x बरोबर याचं वर्गमूळ काय होईल? √81. काय येईल उत्तर? 9. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. ए मायनस बी बरोबर 13 ए बी प्लस ए बी बरोबर 10 तर 3a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर बरोबर किती? आता इथे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. उत्तर काय येईल? ए स्क्वेअर मायनस 2ab हा फॉर्म्युला आहे डायरेक्ट प्लस बी स्क्वेअर. आता इथे काय सांगितलं? ए मायनस बीचं काय आहे? व्हॅल्यू पुट करूया. म्हणजे 13चा वर्ग लिहूया. ए स्क्वेअर ए बीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 इंटू 10 प्लस बी स्क्वेअर. आता इथे 169 येईल याची व्हॅल्यू
आणि याची x² - 20 प्लस b². आपल्याला a² प्लस b² ची व्हॅल्यू मिळेल इथे 169. हे प्लस 20 होईल. x² प्लस b² ची व्हॅल्यू काय येईल 189. इथे आपल्याला फाइंड काय करायचं आहे 3a² प्लस 3b² ची व्हॅल्यू. म्हणजेच आता 3 यामधून कॉमन काढूया आणि a² प्लस b². a² प्लस b² ची व्हॅल्यू काय आहे 189 जी आत्ताच आपण काढलेली आहे. 3 × 189 पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. a वजा b बरोबर 7, ab बरोबर 23.75 तर a प्लस b बरोबर किती? हा क्वेश्चन होल्ड करून तुम्ही पण सॉल्व करू शकताय. हा क्वेश्चन सोडवता येतोय का ते पहा. सोल्युशन बघा याचं काय असेल. a प्लस b ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आता याचं स्क्वेअर करूया. याचं स्क्वेअर काय a² प्लस 2ab प्लस b². आपल्याकडे व्हॅल्यू कशाची आहे a मायनस b ची व्हॅल्यू आहे. a मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय a² मायनस 2ab प्लस b². आता ही एक स्टेप मी वाढवते बघा. a प्लस बीचा स्क्वेअर आपण कसा लिहू शकतोय a² मायनस 2ab प्लस b² प्लस 4ab असा पण लिहू शकते मी a प्लस बीचा स्क्वेअरचा फॉर्म्युला. म्हणजेच हा पूर्ण ब्रॅकेट लिहिलेला आहे मी आहे असा आणि इथे प्लस 4ab केला आहे. आणि ज्यावेळी प्लस 4ab मायनस 2ab ची व्हॅल्यू काय येणार आहे प्लस 2ab येईल. म्हणजेच या फॉर्मॅटमध्ये तो पुन्हा लिहिला जाईल. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. ए बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ए प्लस बीची व्हॅल्यू काढायची आहे आणि हा काय असणार आहे ए मायनस बीचा स्क्वेअर प्लस 4ab. ए मायनस बीची व्हॅल्यू आहे 7. 7चा वर्ग 4 गुणुले ए बीची व्हॅल्यू आहे 23.75 ए प्लस बीचा स्क्वेअर. इथं काय येईल 49 अधिक 95 येईल. याचं उत्तर 95 अधिक 49 144 येईल ए प्लस बी स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू कोणती विचारले ए प्लस बीची व्हॅल्यू विचारले त्यामुळे वर्गमूळ घेऊया. ए प्लस बी येईल 12. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल ए प्लस बी बरोबर 12. क्रमांक 8. एका चौरसाचे क्षेत्रफळ x² प्लस 14x प्लस 49 चौरस सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती असेल? आता हे व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये याचे सगळे आन्सर आहेत. तर x² प्लस 14x प्लस 49 हे काय आहे क्षेत्रफळ आहे चौरसाचे. चौरसाची बाजू काढावी लागेल चौरसाची परिमितीसाठी. चौरसाची बाजू असणे गरजेचं आहे. तर हा स्क्वेअर कशाचा आहे x प्लस 7चा स्क्वेअर आहे हा. ओके. चौरसाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ दिलेलं आहे x प्लस 7चा स्क्वेअर तर बाजू किती असणार आहे बाजूचा वर्ग. दोन्ही साईडचं वर्गमूळ घेऊया. बाजू येईल x प्लस 7. परिमिती काय येईल चौरसाची 4 गुणुले बाजू. बाजू किती आहे 4 गुणुले x प्लस 7 4x प्लस 28. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो आज आपण भाग 2 मधील सर्व नवीन टाइप्स आणि प्रश्न सोप्या ट्रिकने पाहिले. पण बेसिक राशींचे अजूनही काही महत्त्वाचे आणि ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न बाकी आहेत जे आपण याच्या पुढच्या भागात म्हणजेच भाग 3 मध्ये पूर्ण करणार आहोत. आजचा क्लास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढचा भाग मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच पुढच्या भागात आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांसोबत. थँक्यू.